नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त असा असणार आहे, कारण आपण सगळेच जण वाट पाहत होतो नक्की अक्षरा आणि अधिपती कधी एकत्र येणार आहेत. कारण व्हॅलेंटाईन डेचा दिवस असतो. अक्षराची वाट बघत अधिपती असतो आणि म्हणतो की ते सगळं प्रेम, सगळ्या गोष्टी ह्या सगळं माझ्याच एकट्याच्या बाजूने आहे. मास्तरीणबाईंना तर काहीच वाटत नाही. तेव्हा मात्र अधिपतीचा मित्र त्याला सांगू लागतो की अरे तसा नको विचार करू तू, वहिनी आलेत, त्यांनाही वाटतंय. अधिपती म्हणतो की शक्यच नाही, त्या येणं शक्यच नाही. तेवढ्यात तो म्हणतो की अरे मी खरंच सांगतोय तुला, वहिनी आलेल्या आहेत, बघ तू एकदा. आणि अधिपती फिरून पाहतो तर समोरून खरंच अक्षरा आलेली असते. अक्षरा आलेली पाहून अधिपतीला खूप आनंद झालेला असतो. अधिपती म्हणत असतो मास्तरीणबाई तुम्ही, पण पुन्हा त्याच्या आनंदाला तो आवर घालतो आणि म्हणू लागतो की नाही, एवढ्या सहजासहजी हे सगळं एवढं सहज नको व्हायला, कारण त्यांना उगीचच काहीतरी वाटायचं असं लक्षात येतं आणि त्याने शांत होतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अधिपती आता अक्षराकडे पाहतो आणि तिथून निघून जातो. त्याचबरोबर इकडे भुवनेश्वरी म्हणत असते की म्हणजे हा तो मदन असणार आहे, त्यांचा शाळेतला मित्र आहे. तेव्हा दुर्गी म्हणत असते ताई, मी काम कसं केलं सांग ना तू, म्हणजे तुला पटलं का? मान्य आहे मी तुला यावेळेस काही सांगितलं नव्हतं, पण तुला हे पटलं आहे का मी जे केलेलं आहे ते? असं दुर्गी विचारत असते. कारण दुर्गीला असं वाटत असतं की तिनं काम केलं आहे, पण जर आता ताईला जर पटलं नाही तर ताई दोन थोबाडीतच देणार आहे, म्हणून दुर्गी विचारत असते. तेव्हा तिचं म्हणणं असतं बघ ना, शोभतं का हे सगळं? ह्या मास्तरीणबाईंना हे वागणं शोभतं का? कारण बघ ना, काही झालं तरीही आता जे काही घडलेलं आहे ते एवढं वाईट आहे, पण इथे मास्तरीणबाईंना मात्र त्याचं काहीच वाटलेलं नाही. कारण त्यांना फक्त त्यांचंच पडलेलं आहे, घराण्याच्या इज्जतीचं वगैरे त्यांना काही वाटत नाही आहे गं, असं बोललं जात असतं. आणि त्याचवेळी इकडे भुवनेश्वरी म्हणत असते बरं ठीक आहे ते, पण तू हे कसं मिळवलंस ते सांग. तेव्हा ती म्हणत असते मी मागावर होते, जेव्हापासून ती तुझ्याशी चुकीचं वागली ना तेव्हापासून मी तिच्या मागावर होते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अक्षराचे बाबा, आई, त्याचबरोबर इरा. बाबांना आई काहीतरी समजवायचा प्रयत्न करत असते, पण इरा मात्र मध्ये 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 तोंड खुपसण्याचं काम करत असते. तिचं असं म्हणणं असतं की ते सूर्यवंशींचं नाव. तेव्हा ती म्हणत असते की मी ना भुवनेश्वरी सूर्यवंशीबद्दल बोलत होते, ते मला त्यांचं पटतच नाही आहे. आई म्हणते अगं मगाशी तू वेगळं बोलली, तुला तर त्यांचं वागणं पटतंय आणि आता म्हणते की तुला त्यांचं वागणं पटत नाही आहे. नक्की काय चाललं आहे तुझं हे सगळं इरा? तेव्हा इरा म्हणत असते नाही नाही, मी तेच बोलते, मला नाही आहे पटत त्यांचं वागणं. तेव्हा बाबा म्हणतात की बरोबर आहे इरा, तुझं बरोबर आहे, असं बाबा सांगत असतात. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा बाबांना राग येईल असं ती वागत असते. आणि तिचं म्हणणं असतं की अगं आई, तू काय बोलतेस हे सगळं? बाबा म्हणतात मी सांगितलं आहे ना, मला पुन्हा पुन्हा या गोष्टी नको आहेत म्हणून, आणि मग पुन्हा माझ्यासमोर हा विषय काढायचा नाही. इकडे अक्षराच्या बाबांना खूपच मोठा खोकला येऊ लागतो, खूप जोराचे खोकल्याची उबळ आलेली असते. आणि मग ती आईला म्हणत असते की आई तूच म्हणाली होती ना गं, भडंग करायचं आहे, बाबांसाठी घेऊन जा, त्यांना बरं वाटेल जरा. इकडे अक्षरा आलेली आहे, अधिपतीला धक्का बसलेला आहे, त्यांच्याबरोबर मदनही आलेला आहे. शिवानी आणि अक्षरा दोघीही गाडीतून उतरलेले असतात. पण अक्षराला कुठं माहिती आहे की आता तिच्या आयुष्यात जे वादळ येणार आहे ते या मदन नावाचंच असणार आहे. आणि मग अक्षरा गाडीतून उतरते आणि शिवानीही तिच्यासोबत असते, दोघीही गाडीतून उतरलेले असतात. पण अधिपती रागाने आत निघून जातो. अधिपतीला काही ही गोष्ट पटलेली नसते की अक्षरा त्याच्याबरोबर आलेली आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अक्षरा ही बोलत असते. तेव्हा शिवानी म्हणते की वहिनी तुम्ही जाऊन या, तुम्ही जाऊन या आधी, त्याशिवाय होणार नाही, तुम्ही जाऊन बोला बरं, तुम्ही जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत गोष्टी होणार नाहीत, असं ते दोघंही तिला सांगू लागतात. आणि मग अक्षरा आता अधिपतीसोबत बोलण्यासाठी जाते. त्याचबरोबर इकडे अक्षराचं असं म्हणणं असतं की काही नाही आहे, शेवटी ज्या गोष्टी घडत आहेत त्या बोलणं गरजेचं आहे. मदन म्हणत असतो पण काय झालं आहे, मला ना अक्षू टेन्शनमध्ये वाटते. तेव्हा आपण पण बोलूया, ते अधिपती होते ना, अक्षराचे मिस्टर होते ना, मग ते तसे का निघून गेले? त्याला आता अनेक प्रश्न पडलेले असतात की ते तसे का वागले. तेव्हा ते सांगतात की नवरा बायकोचं भांडण आहे. अक्षरा बोलेल ना, काही प्रॉब्लेम नाही, आपण जायची काय गरज नाही, चला आपण चहा घेऊया, असं म्हणत शिवानी त्यांना घेऊन तिथून जाते. इकडे भुवनेश्वरीला दुर्गी विचारत असते सांग ना गं ताई, मी केलं आहे ना काम नीट, म्हणजे तुला पटलं आहे ना मी काम केलं आहे ते? तेव्हा भुवनेश्वरी म्हणत असते हो गं, पटलं आहे मला तू केलेलं काम, असं भुवनेश्वरी तिला सांगत असते. परंतु दुर्गी म्हणत असते की आता आपण टाकूया ना सोशल मीडियावर ते. तेव्हा भुवनेश्वरी म्हणते म्हणजे काय म्हणायचं आहे तुला? तेव्हा दुर्गी सांगते की अगं सोशल मीडियावर टाकायचं, सगळेजण टाकतात ना आता सोशल मीडियावर, मग एकदा का सोशल मीडियावर टाकलं की होईल की त्यांची बदनामी मग.
मग तिची बदनामी होऊ दे त्या मास्तरीणबाईची, काय व्हायची ती, आपण कशाला विचार करायचा आहे असं ती म्हणत असते. तेव्हा इकडे भुवनेश्वरी म्हणत असते, ज्याला कोणाला कळायचं आहे त्याला कळलं तरी पुरेसं आहे, बदनामी करायची गरज काय आहे. इकडे अक्षरा अधिपतीच्या केबिनमध्ये आलेली असते आणि आल्याला पाठीमागून येऊन अधिपतीला मिठी मारते. अधिपती अक्षराला जवळ घेतो आणि म्हणतो की जराही माझा विचार केला नाही आहे आणि मी एवढंसं रागवलं म्हणून घर सोडून निघून जायचं होतं का. नाही, मला काय पटलेलं नाही आहे हे. अक्षराला त्याने मिठीत घेतलेलं असतं आणि तो म्हणत असतो की मला काही अजिबात हे पटलेलं नाही, कारण तुम्ही असं करायला नको होतं. तुमच्या मनात एकदाही आलं नाही ना घर सोडून गेल्यानंतर माझी अवस्था काय होईल, मला काय वाटेल, ह्या कोणत्याच गोष्टी तुमच्या डोक्यात आल्या नाहीत. हे सगळं बोलणं सुरूच असतं आणि त्याचवेळी अधिपती म्हणत असतो, हो बरोबर आहे, माझ्या लक्षात आहे तुम्हाला काय म्हणायचं आहे ते. तेव्हा अक्षरा म्हणत असते, मग का तुम्ही माझ्या बाबतीत असा विचार करताय, कारण माझी पण अवस्था काय वाईट चांगली नव्हती, तुमच्यासारखीच होती, मला पण तुमच्याशिवाय नव्हतं राहवत. हे दोघांचं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा अधिपती म्हणतो, मग आता तुम्ही का रडताय. तेव्हा अक्षरा म्हणते की आता तुम्ही रडताय ना म्हणून रडते मी. आणि अक्षराचं हे बालिश बोलणं ऐकून, अगदी लढिवाळपणे बोलणं ऐकून अधिपती मात्र पूर्णच विरघळून गेलेला असतो. अधिपती अक्षराला म्हणत असतो की मास्तरीणबाई, मला ना कळतच नाही आहे तुमचं नक्की कधी कधी काय चाललेलं असतं ते. आणि तेव्हा मात्र इकडे अक्षरा म्हणत असते, मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आणि आता मी तुम्हाला सोडून कधीच जाणार नाही. अधिपती म्हणतो, नाहीच जायचं मला सोडून. तेव्हा अक्षरा म्हणते, हो नाहीच जाणार मी तुम्हाला सोडून, आता माझ्याकडे कारण पण आहे. अधिपती म्हणतो, काय आहे. अक्षरा म्हणते, किती दिवस झालं मला तुम्हाला ही गोष्ट सांगायची होती, पण मला फोनवर नव्हतं सांगायचं, मला तुम्हाला प्रत्यक्षात भेटून ही गोष्ट सांगायची होती, म्हणून मी ठरवलेलं की तुम्हाला येऊन भेटणार आणि मगच सगळ्या गोष्टी सांगणार. अक्षराला अधिपती म्हणतो की सांगा ना हो मास्तरीणबाई, लवकर सांगा, काय आहे नक्की तुमच्या मनात, काय सांगणार आहात तुम्ही, असं तो बोलत असतो. तेव्हा अक्षरा अधिपतीचा हात तिच्या पोटावरती ठेवते, पण अधिपतीला मात्र कळतच नाही आहे की अक्षराला काय बोलायचं आहे. तेव्हा अधिपती म्हणतो, तुमच्या पोटात दुखतंय का, थांबा डॉक्टरांना बोलवतो, असं अधिपती म्हणू लागतो. तेव्हा अक्षरा म्हणते, अहो नाही हो, तुम्हाला कळत नाही आहे का. तेव्हा अधिपती म्हणतो की नाही, मला नाही कळत आहे तुम्हाला काय म्हणायचं आहे ते. तेव्हा अक्षरा म्हणते की तुम्ही बाबा होणार आहात. अक्षरा अधिपतीच्या कानात जेव्हा ही गोष्ट सांगते तेव्हा अधिपतीला धक्का बसतो. अधिपती म्हणतो, काय, आवा मी बाबा, तुम्ही आई. आणि त्याला इतका आनंद झालेला असतो, तो इतका खुश झालेला असतो आणि मग तो अक्षराला उचलून घेतो आणि त्याच्या हातामध्ये फुलांचं ताट असतं. अक्षराच्या अंगावरती फुलं उधळत असतो, अगदी गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण त्याने अक्षराच्या अंगावरती केलेली असते. तो खुश झालेला असतो आणि अक्षराला म्हणत असतो की काही झालं तरीही मास्तरीणबाई ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कारण आता ना तुम्ही मला सोडून अजिबात जायचं नाही. तो एवढा खुश झालेला असतो की अक्षरालाही कळत नसतं की आता अधिपतीशी कशा पद्धतीनं बोलायचं आहे. अधिपती एवढा खुश आहे, त्याने तिला उचलून घेतलेला आहे, तिच्याशी प्रेमाने वागत आहे, तिला बोलत आहे. या सर्व गोष्टी घडत असतात आणि नंतर आपल्याला पाहायला मिळतं की अक्षरा अजून दारातच असते. अक्षरा अजून तिथंपर्यंत पोहोचलेलीच नाही, तिने तिच्या मनातल्या गोष्टी अधिपतीला सांगितलेलंच नाही. ती अधिपतीला जेव्हा बाळाबद्दल गुड न्यूज देईल तेव्हा अधिपतीची रिॲक्शन काय असेल, अधिपतीला ती सांगू शकेल का. लवकरात लवकर अक्षराने तिच्या मनातली गोष्ट जी आहे ती अधिपतीला सांगणं खूप गरजेचं आहे. भुवनेश्वरीचं काहीतरी कांड उघड होण्याआधी अक्षराने हे बोलणं गरजेचं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.